नमस्कार. रामनवमी झाल्यानंतर हनुमान जयंती असते आणि हनुमान जयंतीसाठी आपण नैवेद्य म्हणून काय दाखवतो तर ओल्या हरभऱ्याची डाळ आणि गूळ. पण त्याऐवजी मी काय केले, त्या ओल्या हरभऱ्याच्या डाळीपासून हे असे छानसे मऊसूद मोतीचूर सारखे लाडू बनवलेले आहेत. काहीच नाही जास्त साहित्य लागत. अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि पटकन होणारे हे लाडू आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा लाडूचा प्रकार तुम्हाला नक्की आवडेल. प्रसादासाठी कोणत्याही देवतांना हा लाडूचा प्रकार चालतो. तर व्हिडिओ पहा. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, 1 वाटी ओली हरभरा डाळ मी 3 ते 4 घंटे अशी भिजू घातलेली आहे आणि छान भिजते. रात्रभर भिजत घालायची काही गरज नाही. सकाळी लवकर घातली ना तर 3 ते 4 घंट्यामध्ये आरामात ही डाळ भिजते. तर एका वाटीनं हे माप घ्यायचं आहे. तर 1 वाटी ही हरभऱ्याची डाळ आहे. जवळपास 200 ग्राम ही डाळ असेल तर तेवढीच आपल्याला पुढे साखर मोजून घ्यायची आहे. तर ही भिजलेली हरभरा डाळ पाणी सगळं काढून, म्हणजे एखादा चमचा पाण्याचा गेला तरी चालेल, कारण बारीक करण्यासाठी थोडंसं आपल्याला 1-2 चमचे पाण्याचे लागतात. जास्त बारीक पेस्ट करायची नाही. थोडीशी आपल्याला भरड अशी, म्हणजे मोतीचूर बारीक असं आपल्याला भरडायचं आहे. ते जास्त पण पेस्ट करायची नाही. अगदी आपण ही अशी बघा. तर हे असं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि जास्त पण पाणी राहता कामा नये आणि अगदीच कोरडी पण राहता कामा नये. या पद्धतीनं आपल्याला ही पूर्ण डाळ अशी सगळी बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यात केली ना तर ती पटकन होते. अशा पद्धतीनं ही सगळी डाळ मी असं पेस्ट करून घेतलेली आहे. बघा, याच्यामध्ये जास्त पाण्याचा अंश नाही आणि ही सगळी असं आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीनं मी सगळी डाळ अशी बारीक करून एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जेवढी डाळ घेतली ना त्याचं निम्मं तूप घ्यायचं आहे. तर इथं अर्धी वाटी तूप आहे. घट्ट आहे त्यामुळं थोडंसं दिसतंय, पण हे अर्धी वाटी तूप आहे. आणि या तुपामध्ये तुम्ही गरम झालं की भजे असं आपण तळतो ना त्या पद्धतीनं तळा. नाहीतर मी काय केलंय ते पण पुढे तुम्हाला समजेलच. तर बघा, असं थोडं थोडं टाकूनही तुम्ही तळून घेऊ शकता. पण यानं काय होतं, थोडंसं तूप जास्त लागतं आणि थोडंसं वेळ पण लागतो. पण या पद्धतीनेही छानच होतात. पण मी काय केले, तर सगळंच पटकन त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं भाजून घेतलेलं आहे. इथं भाजायला फक्त 15 ते 20 मिनटं लागतात. असे जर तुम्ही भजे छोटे छोटे टाकून तळून घेतले ना, कुरकुरीत असे थोडेसे, बाहेरून क्रिस्पी आतून ओलसर, तरी पण चालतं. पण त्याऐवजीनं मी काय केलं, थोडंसं माझं चिटकायला लागलेलं आहे आणि तूप जास्त लागतं. मग मी काय केलं, ही पेस्ट सगळी त्याच्यामध्ये टाकली आणि एकदाच सगळं असं छान कोरडं होईपर्यंत हे भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये. एवढंच तूप पुरे होतं. याच्यापेक्षा जास्त तूप आपल्याला लागत नाही आणि छान खमंग टेस्टी होतात एवढ्या तुपामध्येच. तर हे आपल्याला फक्त इथं थोडासा वेळ लागतो. 15 ते 20 मिनटं आपल्याला सतत हलवायचं आहे. करपू द्यायचं नाही आणि चांगलं सुट्ट असं मोकळं मोकळं हे आपल्याला भाजल्यानंतर मिळून जातं. एकदम मोतीचूर चा चुरा कसा असतो त्या पद्धतीनं हे भाजलं जातं. फक्त थोडासा 15 ते 20 मिनटं वेळ लागतो. या पद्धतीनं सगळं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. बघा, छान असं मोकळं मोकळं होतं की ते आपलं पेस्ट होती त्याचं असं मोतीचूर सारखं झालेलं आहे. जर तुम्ही भज्यासारखं तळलं ना तर ते परत मिक्सरला बारीक करावं लागतं. पण या पद्धतीनं केलं ना तर मिक्सरची परत गरज लागत नाही. तर आता इथे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, बदाम, काजू आणि पिस्ता. थोडेसे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता आणि थोडंसं 5-1 मिनटं याच्याबरोबर आणखीन भाजून घ्यायचं आहे. म्हणजे ड्रायफ्रुट्सला पण छान चव येते तुपाची, ते छान भाजलं जातं. आता हे चांगलं भाजल्यानंतर आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं. चांगलं हे गरम असतं तर थोडंसं ताटामध्ये पसरून ठेवायचं. आणि आता आपण पाक करायला घेऊयात त्याच कढईमध्ये. तर आपलं जेवढी डाळ होती ना तेवढी साखर घेतलेली आहे आणि वेलची आहे त्याच्यातच मी टाकलेली आहे. आणि साखर जेवढी आहे त्याचं निम्मं पाणी, म्हणजे अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. तर इथं काही नाही, आपल्याला थोडंसं पाक एकतारी करून घ्यायचा, म्हणजे 5 मिनटात आपला पाक तयार होतो. फक्त 5 मिनटं मीडियम गॅसवर सतत हलवायचं. एकतारी पाक लगेच होतो. इथं वेळ लागत नाही, काही नाही. पाणी थोडंसं अर्धा असल्यामुळं पटकन त्याच्यातलं पाणी पण आटलं जातं. बघा,
5 मिनिटाच्या आतच हा पाक आपला तयार झालेला आहे. इतपतच करायचा, याच्यापेक्षा जास्त गरम करायचं नाही आणि त्याच्यात लगेच गरम ह्याच्यातच टाकून द्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि हलवायचं आहे. हे आपलं मिश्रण जे आपण डाळीचं बारीक केलेलं भाजलेलं आहे ते त्याच्यामध्ये पाकात टाकून द्यायचं आणि 2-3 मिनटं असं हलवायचं आणि खाली ताटामध्ये काढायचं आहे. थोडंसं ओलसर होतं, पण ते परत थोडंसं खाली ताटामध्ये पसरून ठेवलं ना तर अगदी 5 ते 10 मिनटाच्या आत परत ते कोरडं होतं. आता बघा हे असं ओलसर झालेलं आहे आपलं. चांगलं गरम कढईत एकदा छान पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि इतपत पाक योग्य झालेला आहे आपला. थोडंसं ओलसर झालं तरी 10 मिनिटाच्या आत ते पण कोरडं होतं. मोकळं असं मोतीचूरच्या लाडूसारखं ते पण कोरडं कोरडं असं होऊन जातं. तर बघा इथं आपण असं ताटामध्ये पसरून ठेवूयात आणि 5 ते 10 मिनिटामध्ये लाडू वळायला घेऊयात. बघा 10 मिनिटाच्या आत छान असं आपलं मिश्रण थोडंसं ओलसर कोरडं झालेलं आहे. जास्त पण कोरडं होऊ द्यायचं नाही. मग लाडू त्याचे वळे जाणार नाहीत. ओलसर असं थोडंसं राहू द्यायचं म्हणजे छान आपल्याला लाडू वळता येतात. जास्त पण लगेच ते कोरडं पण व्हायला बघतं. तर कोरडं झालं ना तर थोडंसं गरम करून घ्यायचं कढईमध्ये आणि मग त्याचे पण लाडू वळले जातात. पण या पद्धतीनं थोडंसं ओलसर ठेवलं ना तर मस्त असे आपले लाडू वळतात. सगळं त्याच्यातले गोळे बारीक करायचे, हातानंच असं मिक्स करायचे. बघा इतपत आपल्याला हे मिश्रण ओलसर कोरडं ठेवायचं आहे आणि छान असे लाडू वळले जातात. पटपट असे लाडू वळून घ्यायचे आहेत. कारण इथं पाकाचं योग्य प्रमाण जर झालं नाही ना तर बिघडण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे पाकाचं प्रमाण डाळीचं प्रमाण ठेवलं ना तर या पद्धतीचे असे मस्त प्रसादासाठी आपले लाडू तयार होतात. ओल्या हरभऱ्यापासून हे लाडू झालेले आहेत आणि खूप दिवस टिकतात. कारण हे आपण छान त्याच्यातलं मॉइश्चर सगळं जाईपर्यंत भाजलेलं आहे आणि हे लाडू केलेले आहेत. तर बघा असं मस्त असा आपला लाडू छान तयार झालेला आहे. तेवढ्या मिश्रणामध्ये आपले 9 ते 10 लाडू तयार झालेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून बघा. टेस्टी खूप होतात. घरामध्ये सगळ्यांना आवडणारे तर आहेतच. प्रसादासाठी तर एकदम खास असा हा लाडूचा प्रकार आहे. तुम्ही नक्की करून बघा. अशा पद्धतीनं अगदी छान मऊसूद आणि मस्त असे लाडू आपले तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.